हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण श्रावणी सोमवार निमित्त रताळ्याच्या पुऱ्या बनवणार आहोत. त्याच्यासाठी 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलंय. धण्याजिऱ्याची पावडर आहे 1 टेबलस्पून घ्यायची. मीठ आपल्या अंदाजाने टाकायचं आहे, तरी सुद्धा मी ते थोडंसं घेतलं आहे. ही चटणी आहे, याच्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, जिरं, थोडंसं खोबरं आणि हे शेंगदाणे आणि ती थोडीशी साखर, अर्धा चमचा वगैरे अशी. आणि ही रताळ्याचा किस आहे. रताळं पहिले सोलून पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं, त्याच्यानंतर किसून घेतलं. किसल्यानंतर परत ते 2दा-3दा धुतलं होतं. तर एक्स्ट्राचा जो स्टार्च होता तो काढून टाकलेला आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून पुऱ्या बनवायला घेऊया. राजगिऱ्याचं पीठ घेऊया. जर असं वाटलं की पुऱ्या आपल्या नीट नाही होतात किंवा थोडंसं आपल्याला टाकायला हवं आहे पीठ, तर तुम्ही वरून थोडंसं टाकू शकता, पण थोडंच घ्या, एकदम नका टाकू. रताळ्याचा किस काढून घ्यायचं सगळं. ही धण्याची पावडर आहे. जर तुम्हाला असं वाटतं की धणे आपण नाही टाकायची तर नका. ह्याच्यात तुम्हाला काय वाटलं नाही टाकावं असं ते तुम्ही कट करू शकता, असं काय नाही आहे. मुळातच राजगिऱ्याच्या पिठाला चव असते. साखर टाकून घेऊया. चटणी टाकून घेऊया आणि मीठ आहे. तर मिठाचं असं आहे की हे मिक्स झाल्यानंतर थोडंसं परत चाकून बघा, कारण मी पहिले मीठ टाकलेलं होतं, मग ते परत धुवून सुद्धा टाकलं. एवढ्या पिठासाठी हे बरोबर आहे मीठ. आता पीठ चांगलं मळून घेऊया. आता हाताला थोडं तेल लावून आपण बारीक गोळे घेतले पिठाचे आणि त्याच्या आपण पुऱ्या करून घेऊया. आणि थोडंसं तेल लावून झालं. आता तळून घेऊया. तेल आपलं गरम करायला ठेवलं. हळूहळू आपण सोडायचे एक पुऱ्या आणि पुरवायचा प्रयत्न करूया. त्यात रताळ असल्यामुळे थोडं तुटू शकतात. थोडं सांभाळून करा. ते प्लॅस्टिक दुधाच्या पिशवीवरती किंवा एखाद्या प्लॅस्टिकवरती एवढ्या साईजच्या करायच्या, जास्त मोठं करू नका. तेल गरम झालं का एक करून टाकायचे. इथे आपलं तेल गरम होतं.
आता मस्त क्रिस्पी असे आपले हे रताळ्याचे वडे किंवा पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.